ऐकूया. सांप्रत कलियुगाला प्रारंभ झाले आणि कलियुगाने पाहिलं असेल मृत्यूकाळ पाहिलं असेल त्याला अत्याचार होतोय नव्हे तर दुष्काळ यासारख्या परिस्थितीला मानवाने सामोरं जावं लागते. पण नारदा याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर तो मर्त मानव. नारायण आज वायू वेगानं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्याच मुळे त्याचा होणार आहे तो विनाश. पण हा टाळायचा असेल तर वेळीच त्या मानवानं सावध व्हायला हवंय. देवा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे जर का थांबलं नाही तर तुझ्या दैवतत्वाला कलंक नाही का? नारा योग्य आहे. या विश्वाचा पालन करता देव म्हणून मी विश्वास समाविष्ट ठरला. पण तरी सुद्धा या कलियुगाच्या ठाई हा मर्त मानव अरे स्वतःच्या जीवनाचा तोच श्रमकार आहे. त्याचं जीवन त्यालाच घडवायचंय. पण नारा चिंता कर नको. या क्षणी चल म्हणतोय मृत्यू लोकात त्या मर्त मानवाला या क्षणी साथ करण्यासाठी शांती समाधान आज समाधानाने समाधान वाटते. कारण शेतकरी घराण्यात माझा जन्म झाला. माझ्या आई वडील शेतकरी असल्या कारणानं मला सुद्धा थोड्या वेळाने शेतीची आवड निर्माण झाली आणि आई वडील शेतकाम करतात ते पाहता पाहता आम्हाला आवड निर्माण होतात. माझ्या सुद्धा मनामध्ये इच्छा निर्माण झाली होती की माझं लग्न होईल ते शेतकरी नवऱ्याशीच होईल. म्हणून मी सुद्धा माझ्या मनाची ठाम निश्चय केला होता माझी शेती हीच पंढरी. या स्वामी अखंड पुढे म्हणजे सौभाग्य अहो आज मी तुमच्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करते का? आज आपण विचारी याला कारण आहे. काय झालं? अगं धनानंद शेतकऱ्याच्या पोटी आम्हा दोन बंधूंचा जन्म झाला. हा काय झालं? माझ्या दादाची इच्छा कोणती इच्छा? त्याला त्याच्या हक्काची अर्धी जमीन हवी आहे अर्धी जमीन आणि म्हणून त्यानं आपल्या जमिनीची वाटणी केली. जमिनीची वाटणी? अर्धी जमीन त्यानं आपल्या स्वाधीन करून घेतली. अरे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रकुमे राहिलेली अर्धी जमीन ती आमच्या मालकीची आहे. आपल्या मालकीची? आम्ही शेतकरी आहोत. हो आम्हाला कष्ट करायला हवे. नक्कीच. अर्थात जी शेत जमीन आहे त्या शेत जमिनीमध्ये आपण शेती करूया. हो आणि राहिलेली जमीन पडीक जमीन आहे त्याच्या वृक्षारोपण करून आमची जमीन आपण